कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरात देखील आता पाणी साचलेले आपण बघतोय। सायनबाग असेल, कुर्ल्यासारख्या परिसरात देखील आता पाणी साचलेले आहे। रेल्वे स्टेशन परिसरातील हे दृश्य आहेत बघा। कुर्ला रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले, सकल भागात पाणी साचलेले आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर दादर पासून जो आपण ठाण्याकडचा जो रोड आहे तर मध्ये सायनबाग असेल, नंतर त्यानंतर कुर्ला भाग असेल, या संपूर्ण परिसरात आता पाणी तुंबलेलं आहे। सकल भागात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे इथली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे खोळंबलेली आहे। आपण हा जो रेल्वे स्टेशनचा भाग बघतोय हा कुर्ला रेल्वे स्टेशनचा भाग आहे। मोठ्या प्रमाणात इथं पाणी साचलेलं आहे। वाहतूक पूर्णपणे या भागातली ठप्प झालेली आहे। लोकांना हीच भीती आहे या भागातल्या की पावसाचा जोर जर असा कायम राहिला तर पाणी सोसायटीमध्ये नको शिरायला, लोकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरायला नको। पाण्याचा निचरा होत नाही। अनेक ठिकाणी महानगरपालिकेने पंप लावलेले आहेत, मात्र पावसाचा जोर आहे, पाऊस थांबत नाही, पावसाचा जोर ओसरत नाही, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही। त्यामुळे महानगरपालिकेची यंत्रणा देखील कुचकामी ठरलेली आहे। त्यातच अनेक ठिकाणी नाले सफाई योग्य पद्धतीने झाले नाही, त्यामुळे देखील अनेक नाले तुंबलेले आहेत, ते सगळं पाणी रस्त्यावर आलेले आहे। आपण पुन्हा एकदा भांडूपकडे जाऊया। आमचे प्रतिनिधी मयूर तिथे आहेत। मयूर, भांडूपमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे काय सद्यस्थिती आहे आणि रेल्वे आपलं तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक काय म्हणते? नक्कीच पाहायला गेलं तर आता भांडूपमध्ये थोडासा पाऊस आहे तो कमी झालेला आहे। पाहू शकता इथे या ठिकाणी मगाशी पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं होतं, मात्र आता पाण्याचा आहे तो निचरा व्हायला चालू झाला आहे। मात्र आपण जर पूर्व द्रुतगती मार्गावर गेलो तर तिकडे ट्रॅफिक आहे ते मोठ्या प्रमाणात का होईना, मात्र ट्रॅफिक तिथे आहे। अजून काही वेळ असाच पाऊस चालू राहिला, आतून जर पावसाची जर क्षमता वाढली तर इकडे जे सकल भागात आहे, भांडूप असेल किंवा मुंबई असेल, या ठिकाणी आहे ते पाणी आहे साचण्याची बरं शक्यता आहे, वर्तवली जात आहे। मयूर, केवळ भांडूपच नाही तर पूर्व उपनगरांमध्ये काय सद्यस्थिती आहे, वाहतुकीबद्दल काय सांगा? कारण आता सगळ्यांना अनेक जण मुंबईकर घरी जाण्यासाठी धडपड करतायत। नक्कीच पाहायला गेलं तर पूर्व उपनगरात अशी परिस्थिती आहे की ती तुम्ही जर रेल्वे वाहतूक बघितलं, रेल्वे वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरू आहे। 20 ते 25 मिनिटं का होईना ही रेल्वे आहे ती धीम्या गतीने चालू झाली आहे। चाकरमानी आहे ते मात्र ते सकाळी जे कामावर जे चाकरमानी गेलो ते त्यांचे मात्र आता येण्याचे आहे तारांबळ उडालेले आहे। 20 ते 25 मिनिटं आहे ती रेल्वे आहे ती धीम्या गतीने सुरू आहे। त्यांना तासनतास आहे तर रेल्वेला वाट पाहायला मिळत आहे। मयूर, मी तुझ्याकडे पुन्हा येईन, तुर्तास पुन्हा जाऊया आपण हिंदमाता परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी सूरज आहेत। सूरज, हिंदमातामधील परिस्थिती सगळ्यात चिंताजनक असते, दरवर्षीसारखं चित्र पुन्हा पाहायला मिळतंय। आता सध्या काय चित्र आहे, काय उपाययोजना त्याचा परिणाम होतोय का? नाहीच गिरीश, कारण महापालिका जे यंत्रणा आहे किंवा कर्मचारी आहेत ते पूर्णपणे इथे काम करण्यासाठी आलेले आहेत। पाण्याचा उपसा या ठिकाणी सुरू आहे, पाणी उपसा यंत्र देखील लावलं गेलेलं आहे, पण जो निचरा आहे पाण्याचा तो होत नाहीये। गुडघाभर जे पाणी आहे ते अद्याप हिंदमाता परिसरात तसंच आहे। जे चाकरमानी आहेत, घरी जायला निघालेले आहेत, त्यांना मात्र पूर्णपणे हे जे पाण्याची अडचण आहे त्यामधून या सगळ्यांना मधून वाट काढत जावं लागत आहे। अनेक प्रमाणात पाणी जे इथे साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या देखील पाण्यामध्ये अडकत आहेत। आता मात्र जे हिंदमाता परिसर जंक्शन होतं ते सुरू केलं गेलेलं आहे, पाण्यातून वाहनं जी आहेत ती जात आहेत, पण पाण्याचा निचरा जो आहे तो अजून गिरीश पूर्णपणे कमी झालेला नाहीये। पाऊस रिमझिम आता पडत आहे, पण जो पाण्याची पातळी जी आहे हिंदमाता परिसरातील ती कुठेही कमी झालेली आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। गिरीश, सूरज, तुम्ही रिपोर्टिंग करताना स्वतःची काळजी घ्या, कारण गुडघाभर पाणी आहे आणि पाण्याची पातळी वाढतच चाललेली आहे। आपण बघतोय की आपण प्रेक्षकांना मुंबईतल्या पूर्ण पावसाचे अपडेट्स, सद्यस्थिती काय हे सगळी सांगतोय। हिंदमाता भागात पुन्हा एकदा पाणी साचलेलं आहे। हिंदमाता जंक्शन तात्पुरता बंद करण्यात आलेले आहे। महानगरपालिकेकडनं पाण्याचा उपसा केला जातोय, मात्र कुठेतरी यंत्रणा कुचकामी ठरते। अनेक ठिकाणी पंप लावून देखील पाण्याचा उपसा करून देखील पाण्याचा निचरा होत नाही हिंदमाता परिसरामध्ये। ही चिंताजनक स्थिती आहे। फक्त आता पावसाचा जोर जर वाढला तर हिंदमाता परिसरात परिस्थिती चिंताजनक होऊ शकते। आपण बघतोय प्रेक्षकांना आपण मुंबईतली अगदी गल्ली बोळामध्ये काय चित्र आहे संपूर्ण हिंदमातानंतर आपण पुन्हा एकदा जाऊया सायन भागामध्ये, गांधी मार्केट परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी सचिन आहेत। सचिन, तुम्ही गेल्या काही काळापासून तिथं आहात, वाहनधारक खोळंबलेले आहेत, तुमच्या पाठीमागे अनेक गाड्या दिसत आहेत की ते यू टर्न घेऊन परत जात आहेत, कोणाशी संवाद साधता येईल का तुम्हाला?